पहिलं भाषण हे उद्धव ठाकरे साहेबांचं झालं आणि सुरुवातीलाच ते तिथं बोलले की असं काय नाहीये आणि त्याच्यामुळे सगळ्यांना एक आनंद झाला, एक समाधान वाटला की जे कोण सगळे ज्येष्ठ नेते आहेत, मित्रपक्ष आहेत, एखाद्या वेळेस ते सगळे ठरवतील. बारामतीच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो सूर बदललेला आहे त्याकडे तुम्ही कसं बघता, कारण का तुमच्या नावाची सुद्धा बारामती लढण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे? नाही, आता काय एक तर लोकसभेच्या वेळीस तेव्हा त्यांनी सांगितलेलं की जर त्यांना लोकसभेला काहीतरी जर वेगळा निकाल लागला तर ते विधानसभेला तेव्हा उभं राहणार नव्हते. काल ते म्हणतायत की एखाद्या वेळेस जयला जर कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला ते तिथं उभं करतील. पण जर आज बरेच वर्ष झाले मी बारामतीमध्ये काम करतोय, मी तिथं बारामतीमध्ये लक्ष घातलंय, अनेक विषयांवर मी तिथं काम करत आलोय आणि जर साहेबांचा म्हणजे माझ्या आजोबांचा, जर काकांचा, सगळ्याच काकांचा जर मला आशीर्वाद असेल आणि जर उद्या संधी मिळाली तर मग विचार करायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं अजित पवार यांचे विधान आलेलं आहे याचा अर्थ बारामतीकरांनी अजित पवारांना नाकारलंय असं म्हणायचं? हे आता तुम्हाला त्यांना विचारावं लागेल, कारण ह्याच्यावर मी कसं काय बोलणार. आज अजित पवार यांनी एक विधान केलेलं आहे की 2 अपत्यांवरती थांबलं पाहिजेत, अल्ला किंवा देवाची कृपा नसते, असं त्यांनी एक विधान केलंय. काय बोलले? अल्ला किंवा देवाची कृपा नसते, 2 मुलांवरती तुम्ही थांबलं पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं आहे. कधी? आज केलंय एका भाषणामध्ये. अजून ते मी बघितलं नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर मी आता बोलू शकत नाही. बघितल्यावर ते मी स्टेटमेंट देईन. तुम्ही बारामती लढणार आहात, कारण का तुमच्या नावाची जोरदार चर्चा आहे. काय चर्चा आता असू शकते. मी अनेक वर्षापासून बारामतीमध्ये काम करतोय आणि कुणाला मी लोकसभेला पण चांगला तिथं प्रचार केला, कुणाला विरोध करायला ते केलं नव्हतं. पण मला वाटलं एकतर हे माझं क्षेत्र नव्हतं. मला वाटलं की आजोबांना साथ दिली पाहिजे. ह्या वयात ज्या पद्धतीने लोक वागले त्यांच्यासोबत, ते मला अजिबात आवडलं नाही. मी भावनिक झालो. काय होईल ते होईल ह्याच्याने मी त्याच्यामध्ये पडलो आणि मग आता जे काय होत चाललंय ते आपण बघतोय. मध्यंतरी अजित पवार यांनी एक विधान केलं की मी घरात राजकारण आणलं नसलं पाहिजे होतं, सुप्रियाच्या विरोधात उमेदवारी दिली नसली पाहिजे होती, अशा पद्धतीने त्यांनी विधान केलंय. तुम्ही कसं बघता याकडे? तेव्हा म्हणजे सगळ्यांची हीच इच्छा होती, पण तेव्हा ते झालं. ठीक आहे, आता त्यांच्या स्टेटमेंटवर बोलण्या इतका मी मोठा नाहीये, त्याच्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. नक्कीच युगेंद्र पवार होते, त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अजित पवारांना अनेक प्रश्न जे आहेत हे विचारले पाहिजे होते. जर पक्षानं संधी दिली आणि घरच्यांनी आशीर्वाद दिला तर बारामती लढण्याचा निर्धार सुद्धा जो आहे हा युगेंद्र पवार यांच्याकडनं केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विशाल पाटील, TV9 मराठी. तर लोकसभेत बारामतीत मी प्रचार केला, अनेक वर्ष मी बारामतीत काम केलं असल्याचं युगेंद्र पवारांनी म्हटलंय. दरम्यान लोकसभेला वेगळा निकाल लागल्यास विधानसभा लढणार नाही असं